हाय पांग नीट कांदा मी आलो तर कपडे बदलून येतो. लवकर ये. हा हा कधी उरकायचं बाई कधी काय व्हायचं एक दोन माणसाचे काम आहेत का हे. बरं ती आले? नाईट पॅन्ट आणि टी शर्ट कुठे ठेवलाय? अहो बेडरूम मध्ये असेल. इथं कुठं? बरं जाऊन दे इकडे काय झालं? बस इथं. काय? ते आपल्या कार्यक्रमाला कधी जायचं या? संध्याकाळी जायचंय आज. जरा दुपारचं जाऊ ना. तुम्ही जर झाले असतील फ्री तर लवकर जाऊ. अहो मला चांगलंच आहे की. तुझं आवडलं ना काम सगळं? सगळं आवरून ठेवलंय. जेवण पण तयार आहे. जेवायला वाढू? आरती जरा राहून दे 2 मिनिटं मागे इकडे काय? बस ना नीट. काय झालं तर मी तुला म्हणलं होतं ना की आपल्याला फिरायला जायचंय. ओके ठिकाणी जायचंय फिरायला. अगं बाई खरंच? हा अहो किती सुंदर जागा आहे बघू. अय्या कधी जायचं? जायचं ना आपल्याला पुढच्या महिन्यात जायचं. मित्र नाही का माझा, हां आपण जाणार 2 जोड्या. तिकीट बुक करून ठेवायची हा आधीच. अरे गाडी घेऊन जायचंय. खरं काय? हा आणि तिकडे तुला गेल्यावर आवडलं ना- का? अहो खूप आवड. आणि माझी कधीपासून इच्छा होती. पण एक सांगून ठेवते हा, तिकडे मला साडी नाही नेसवायची. मी चांगले चांगले ड्रेस घालणार. 1 पीस पण घालणार. अरे आपण ड्रेस आधीच घेऊन ठेवू आणि मग जाऊ. मग तर झालं ना. चालतंय. हे बघू इथलं. अहो हे कसलं भारी आहे. हे पुढचं पुढचं. हा. इथं हा सगळ्या ठिकाणी जायचंय ना आपल्याला? हा सगळीकडे जायचं. आणखी कुठं कुठं जायचंय आपल्याला? आणखी काश्मीरला जाऊ. अरे काय कर ते इंस्टाग्राम रील्स येतात ना अहो त्या रील्स सेव्ह करून. अवघड आहे बाई पोरांचं. पुरीला सांगते ना त्याची करामत. काय बाई फोनचं पण काय. हॅलो हॅलो बोल ना आई. अगं काय चाललंय ग? काय नाही बाई काम करायचे ना बाकी काय चालणार आहे. अगं बाई तू तर काम करती बघी या आणली करू निस गोर काताड काय ग कामाचे नाही. का ग काय झालं? अगं ते कांदे पडलेत वावरातले एवढे काम दारात आणून ते कांदे जरा इकडे तिकडे पांगवायचे काही करायचं पण काहीच काम करीत नाही बाई. अगं बाई दादाला सांग ना त्याला सांगायला तुझ्या बायकोला काम करायला लाव. तिला काय महाराणी सारखी बसायला आणली काय इथं? अगं बाई ते जसं लग्न झालंय का एवढा काय आता तुला सांगू ती पोरग राहिलं नाही आपल्यात. बायको म्हणून तीच पूर्व दिशा आहे नुसतं बायको बायको. जसं काही लोकांनी लग्नच नाही केले आणि एकट्यानेच लग्न केलंय. तर काय सांगायचंय तो झालाय बायकोचा बैल. तू नको टेन्शन घेऊ. तू मस्त झोपून घे. काही काम नको करू. थांब मी बघत त्याच्याकडे. ते शेफारलाय तो पण आता. अगं पण आता कसं झोप येईन ग एवढं आता एवढे मोला मागाचं हे कांदेन हे न तेन वावरात काम 2 बाया राहतात रानानी. तू ना टेन्शन नको घेऊ. मी आले ना तिला बघ कशी कामाला लावते. म्हणजे इथं अगं या तू आमचे हे मला इथं काम नाही केलं तर बसू देत नाहीत. आणि हे बघ इथलं का इथं हा. हे करते इकडे राज्यबाई. नाही नाही थांब आता मला येऊ दे. मी बघते चांगलं. त्याच्याकडे पण बघते तिच्याकडे पण बघते. तू नको टेन्शन घेऊ. बरं लवकर येतो हा. हा हे काय लगेच निघते ना. बरं बरं ठेव का ग मग. हा हा ठेव. हा लय अवघड आहे बाई आपल्या सोन्यासारखे पोरी द्यायच्या लोकाला आणि हे आणायचं हे कचरा घरात. झालं का काम? वंस तुम्ही कधी आले? हे काय आत्ताच आले. अजून भांडीच घासू राहिली का? हा आता घरातलं आवरते. अजून तर किचन वाटा राहिलाय सगळंच राहिलंय. 1 वाजले तुम्ही करताय का एवढा वेळ? अहो लागतं ना आता इतक्या माणसाचं करायचं म्हटल्यावर. हो आमच्या घरात पण 10 माणसं आहेत तरी पण माझं सगळं 9 वाजता आवरून जरी झालं ना तरी मी रानात जाते. बाहेर आई एकटी कांद्याचं बघू राहिली. तुम्ही इथं घरातच एवढा टाइम लावल्यावर कसं करायचं बरं? वंस आता हे झालं की मग मी बी जाणार की बाहेरच काम करायला. हा हे आता 2 वाजता करायचं नंतर मग जायचं. काय झालं? काय झालं आला का झोप बीप झाली का? तुला तर अजिबातच कळत नाही. तू जरा शिस्त लावली आपल्या घरातले नियम सांगितले तर मग तिला कळलं ना. आई एकटी करते ते दिसत नाही का तुला? घरातलं जर 1 वाजेपर्यंत गेलं तर बाहेरचं कोणी आवरायचं? तिने एकटी नाही का? होतंय ना मग झालं की जाईन ना बाहेर ते काम करायला. अरे होतंय ना कधी
दुपार झाली अरे, तिला जेवायचं आहे का नाही विचारलं का तरी? स्वयंपाक तर आहे का तयार? अहो स्वयंपाक कधीच झालाय, आता आई येईना आतमध्ये. तुला तर खरंच, तुला पहिल्यापासूनच नाही दुनियाच्या अखेर तुझं एकट्याच लग्न झाले. अरे आमचे पण लग्न झालेत. हा, एवढं पळपळ तुझ्या लग्नात काम केलं ह्याच्यासाठी केलं का? माझ्या आईला एवढा त्रास देण्यासाठी? अरे पण झालंय काय नेमकं? झालंय काय म्हणजे काय? ही घरात जर बसली अशी तर माझ्या आई एकटी काम करू करू म्हातारी झाली रे. आता तिचा तरी विचार कर. अहो वंस एवढं कशाला बोलताय, करतोय की आम्ही सगळेच मिळून काम. एवढं जर करत असते तर मला इथे यायची गरजच नसती पडली ना. यायची गरज पडली नाही. तुला काय बोलून घेतलं काय? तेवढंच काम नाही तिला, समजलं का? मला दिसत नाही का? म्हटलं अचानक येऊन बघावं काय चाललंय काय नाही. तर महाराणी 1 वाजले तरी घरातच अजून. अहो नाही, हे सगळं आईने सांगितलं असं ह्यांना. अय माझ्या आईला तसं बोलायचं नाही. माझ्या आईला अशी कामं नाही की ह्याचं काय झालं त्याचं काय झालं सांगायचे. हा, सांगून ठेवते. पण मला दिसलं तू 1 वाजेपर्यंत घरात आहे म्हणून मी बोलले ना तुला. अरे आई करते कोणासाठी? तू आपल्यासाठीच करते ना. मग आपण जर तिला थोडीशी मदत केली तर होईल ना. अरे एखाद दिवस उशीर होत असतो. बघा आता, आईने जर भांडे घासून आली तर ही महाराणी करत काय होती? बोल ना आता. काय करत होती? बरं झालं तू आले, विचार. मग मी तेच म्हणते, माझ्यासमोर भांडे घासत होते, आईने तर एवढे मोठे भांडे घासून आणलेत. मग अहो आता घरातले मी आवरत होती, बाहेर असतील थोडे भांडे ते त्यांनी घासले, तर काय झालं बरं? काय लावलंय बरं तुम्ही? लग्नाला 3 महिने झालेत का? मग 3 महिने झाले तुम्ही अशी भांडणं चालू केली. लग्नाला 3 महिने झाले हे आम्हाला पण कळते. तुला कळ ना? 3 महिने झाले, बस झाले. आता 9 दिवस संपले. कामधंदे करावा का? तू बाहेर जाऊन बघावं जरा. का आई काम करणार तुझ्यावरच? आईला काय म्हणलं मी? 5 मिनिटात म्हणलं कपडे बदलून आलो. अगं ते 5 मिनिटात म्हणलं ना, अर्धा घंटा आता बसला. हा, लाज आहे का याला? उगा माणूस म्हणते जाऊ द्या पर डोक्यात बसायला लागलाय तो. डोक्यावर बसायला काय केलं मी? माझे कपडे गावनात म्हणून कुठं टाकलेत कपडे? अगो बाय, घराच्या बाहेर गेले का तुझे कपडे? मीच काम नाही का कपडे नीट ठेवणं? हा, आता कळतंय मला झालंय काय. काय झालं म्हणजे? मगाशी बसलो त्यामुळे तो हिला बोलून घेतलंय ना. अरे आमचा फिरायला जायचा प्लॅन चालला होता. 3 महिने झालं. लोक 16 वाजता ओळखून देत नाही, लगेच फिरायचं तिथं. अरे काय लाज तुला? अरे भाऊ तोंडात शेण घालायला लागले ना. येणार जाणार आहे. पोराचं लग्न केलंय तसं नाही घराच्या बाहेर निघत नाही म्हणून तुम्हीच काम कव्हर करणार. अरे जा ना फिरायला. आपण जरा टाइम टेबल तेव्हा एकदा तर ठरवा ना. काय दिवसभर तेच ठरवायचं, इकडे जायचं तिकडे जायचं हे करायचं. आम्ही तर गेलो कुठे लग्न झाल्यापासून. अरे आजच ठरवत होतं काय? रोज नाही. अगं यांचं रोज उठून तेच नाटक आहेत. कधी हिचं दुखन, कधी याला कुठं जायचं असतंय, कुठं काय आहे. मला तर ना माझं डोकं फिरलं काय. लग्न करून पश्चाताप झालाय. मी काय काम करीतच नाही का? मी काय करतोय रे तू? गावात जातो येतो, आई तू तेवढं कर, मी आलो, आई तू हो पुढं, मी आलो. तुझं नेहमीच आहे. घरची काम तुम्ही केली पाहिजेत ना, बाहेरची तुम्ही करतोय ना. तू यासाठी आली की इथं? यासाठी म्हणजे? बघा ते पोरग. चल तू तुला घरी सोडून येतो. ए काय किरकिर लावली या? किरकिर म्हणजे तिचा हात धरून तिला घरी सोडायला निघला काय? आले नाही तीच वय. बरं जाऊन तुमचं कसं करायचं तसं करा. मी बघतो माझ्या पद्धतीने काय करायचं ती. हे तू चल. बघितलं का? आज नाही आली बायको तर लगेच नाही बायको, माझी बायको लगेच गेला हाताला धरून निघून. अगं त्याने फार लाज सोडली, त्याला लाजच नाही राहिली त्या मेल्याला. बघ ना, मी पण नकोशी झाले. बघ ना गाई लगेच म्हणतो नेऊन सोडतो म्हणून. अगं जोपर्यंत आम्ही तोपर्यंत तुला काळजी करायची गरज नाही. आणि त्याच्या नावावर हायच काय? त्याला किती नाचू दे. चल तू आपण त्याच्याकडे बघू. चल. हा बोल ना रे. कुठे ताजी? इकडं साईटवर आहे. अहो लवकर घरी या बरं. ही तायडीने त्यांनी बघायचं घरी भांडणं लावल्याचं. ती कशाला आली तिकडं? काय मला माहिती, त्या आईने बोलून घेतली वाटतं. बरं आलो. या लवकर. हा हा. अय वैशे, हर्षद, या ताजी. मला टाइम नाही, तुम्हीच इकडे या. तू काय आलती इकडे? असंच आईला भेटायला आलते. तू विचारलं का मला? मी लगेच येणार होते म्हटलं. मग आलती कशाला? पण कुणा विचारलं तू? अहो पण आईला भेटायला आलते. आईला कशाची भेटायला आली ती? आम्हाला भांडायला आली ती. आता आईला कसं तू आलती कशाला इथं? इथं चाललंय काय? तुला घेणं काय? आणि काय हो मामी, ही तुम्हाला काय लग्न त्याचं झालंय, तू दुसऱ्याच्या बायका घेऊन बसलाय का? अहो पण काय असतं का नाही? किती वेळ बसावा, काय करावा, काम धंदे का निसत बायकोला धरून बसावा. तुम्हाला कळतं गोलसक? नवीन लग्न झाले मग त्यांना 2-5 दिवस बाहेर पाठवावा. आल्या 5 मिनिटात तिने भांडणं चालू केलं. तुला यायचंच नव्हतं इथं. तुम्हाला गुडीत नीट राहता येत असलं दोघांना बी. तपले बसलेत ना, बसले काम कर चट. तुम्हाला नाही झेपलं झोपून घ्या, पण ती तसलं त्यांच्यावर रुबाब जाडू नका मोकार. नुसतं सारखी कुरकुर लावायची माग. तुला काय गरज होते का पाहुण्याला बोलून घ्यायची? तुला हिला बोलून घ्यायची गरज होती का? मला काही कोणी आईने बोलून नाही घेतलं. मला तुला का सांगीन माझी, तुला जर काय बोलली तर इथं एक तोंडात चालवायचं नाही. तुझ्या घरी तसं चालू करू मग मी आता करू तिकडे चालू तसं. तुम्हाला जमन का मग? ही चल. काय आणलंय का? अशी झालेली पिशवी आणली का? करायचं इथंच.
नाही कायमच राहून द्या इथं. अहो, आले तर राहू दे ना आता 2 दिवस. 2 दिवस नाही, वर्षभर तुमच्याकडे ठेवून घ्या, आम्हाला तेवढंच काम येतं. नको नको. तिला राहून दे इकडं, आम्ही तो 2 जण तुमच्या इकडे. भांडणं होण्यापेक्षा बरं आहे ती. काय पटतं मग आम्ही तुम्हाला पटतं काही. बरं तू बी कांदा काट, लय हुजत घालू नका. आता ती काय दुसऱ्याच लिकरू इथं आणलंय. अहो मस्त खरं आहे, पण मला पण शेजारी पाजारी बोलत आहेत ना. कोण शेजारी पाजारी तुम्हाला खायला देतात का ते? येणारे जाणारे. शेजारा पाजाराशी जायची गरजच का काय त्यांच्या आहे? बायका आणून ठेवल्या देत त्यांनी शेजारी पाजारी बोलायला? तुम्ही तू पहिले चल इथून. परत जरी नाक खुपसायच नाही, वर्ष डोकायच नाही, आणि तुमचा फोन नाही आला पाहिजे इकडे तिकडे. काय असेल ती तिथे येऊन बोलायचं, नाही इथे घेऊन येऊ तुम्ही माझ्या समोर बोलायचं. फोन का तिचा काढून तुमच्या फोनवर फोन करीत जाईल म्हणजे ही. परत नाक खुपसा. अरे काय तोंडाकडे बघत बसली तू? बरं आता आले तर असंच चाललं का? हा, असंच जायचं. कामावून आलंय साईटून मी तसंच. 2 घास खाऊन जा. आता मला वाटलं मोठा कार करून ठेवलाय काय. तू काय आलती मला विचारलं का तू इथं? अहो मी फोन लावला होता पण तुमचा फोन लागला. हा, नाही लागायचं मला. मी टावर घेऊन आलो इकडं. चल. बरं पाणी बिणी तर हा, घ्या चला ना तर. पाणी नाही काहीच नाही. चला ना चहा पाणी तुम्ही फक्त व्यवस्थित राहा आणि तिला काय कुरकुर करू नका. नाही करत ते आली ना तिला राहून द्या. हम्म. तपल्या जवळ बसलेत ना, फिरायला लावा त्यांना. एवढं कांदा काटून जा रे. मग मी तेच सांगत होते त्याला. जाऊ दे आई, तुला नाही झालं ना तू झोपून घे, करीन चटती. वा 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 तू वा. काळजी घे वा. आई. अहो, कधी सुधारायची तुमच्या समोर बदकीन मी निवार असं असतं काय? काय आता आईला काय पार काय खायच कळत नाही का? घासच बाजू राहायचं राहील तू. अहो फक्त सांगतच होते. काय सांगत जाऊ होते? दे बाबा. काय झालं ना तुम्हाला फोन कर. हा? व्यवस्थित राहा. लेख तुमचा एकच लेख आहे अहो मी कुठे काय म्हणते आता तुम्ही आणि म्हणले एकच सुने. काय याला लोकांचं दुसऱ्याच्या घरात काय चाललंय, दुसऱ्यांच्या घरात सुनांना त्रास होतो म्हणून तुम्ही तसं करणार का एखाद्याला? मी नाही बाई करत. आलं नाही एखादी, दिली नाही एखाद्याने पोरगी तर तेवढीच सांभाळा. बरं तुम्ही म्हणता ना तसं. जमत नसेल तर घरात बसा, खा, हाताने करून खा, पण आणि हिला तर अजिबात फोन करू नका. मी काय बोलले का? चल पुढं. चला काटा 2 जणी कांदा, मी कपडे बदलून आलो. चप्पल तर घालू दे ना. घाल. येतोय. सांगत तुला घरी गेलो. का रे कपडे पण बदलून दिले नाही तर कपडे बदलून आलो असतो की. तुला काही लाज लाज आहे का नाही रे? काय झालं? आता ते पाहुण्याला कायला फोन केला? मग तो दिलं कायला फोन केला? तुला काय भेजच नाही बाबा तुला. अरे मी तुमचा मोबाईल चेक केला, मला माहित होतं तो बोलवलंय म्हणून. अरे बोलून दे नाही बोलून दे, आपल्या घरातली गोष्ट पर पाहुण्यापर्यंत गेली. मग तुला पण दुसऱ्याच्या घरी घालायची गरजच नाही ना, पुरीला सांगायची गरजच नाही. आणि मग मी कोणाला बोलणार? बोलले तर लेकी जवळच बोलले होते ना. ते पाहुणे किती बोलून गेले, बरं वाटलं का ते? मग ती येऊन मला थोडं बोलली का? आपल्या घराच्या आत ठेवायची 4 बितडाच्या आत, काही काय ना. तू लागला हे करायला, तुला तर कधी बिंडो का अक्कल यायची. जाऊ दे मोरू दे. तुला अक्कल असते एवढं झालंच ए नसतं. बाबा ते कांदे राहू दे, सगळं राहू दे. राहू द्या ना, करतो आम्ही काम. नाही होणार असं. नाही एक काम करते, कपडे बदल काय. हा आणि तू ग ते गमेले बिमेले बघ जरा, हे पटापटा घ्या उरकून. आलो मी कपडे बदलून. पत्र घेऊन ये तू, आणि तुम्हाला कपडे बघून देते का? आता झालं का परत कपडे बघ. बरं जाऊन मी येतो हे करून. काय तू पत्र घेऊन ये, तू हे करतो. आलो मी. हा.